साहेब नमस्कार. नमस्कार. सुरेश वासगे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये अदानी प्रकल्प नकोच ही त्यांची मागणी आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात त्यांची मागणी 100% योग्य आहे. मला एक कळत नाही, हा देश पूर्णपणे अदानीला बहाल करायचं की काय? हे केंद्र शासनाचं धोरण आहे काय? अदानी जर तुमचे जावई असतील तर तुमच्या मांडीवर बसवा. हे अदानीला आमच्या बोकांडी बसायला इथं कशाला आणलंय? आणि आज तुम्ही इथं त्यांना जागा देणार आहात आणि जबरदस्तीनं आज या भागामध्ये जमीन त्यांच्या ताब्यात द्यायला तुम्ही निघालेला आहात आणि या ठिकाणी हा प्रकल्प जबरदस्तीनं आमच्यावर लादायचा प्रयत्न केला जातोय. याला प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणाहून विरोध होत आहे आणि सुरेश भाऊंनी आज 5वा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा, ही जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही आणि पूर्ण ताकदीने आम्ही सुरेश भाऊंच्या पाठीशी आहोत. त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका एकदम योग्य आहे. तालुक्याच्या आमदारांनी 14 तारखेला आजनवळ्याला बैठक, सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलवली आहे. नाही, मुळात मला एक कळत नाही, अधिकाऱ्यांना बोलून आमदारांना काय साध्य करायचं आहे? हा प्रकल्प कुणाचा आहे? केंद्राचा आणि राज्याचा प्रकल्प आहे. तुम्ही या तालुक्याचे आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात. तुम्हाला जर खरोखर काही करायचं असेल तर आमदार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटा, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना भेटा, नरेंद्र मोदींना भेटा, पंतप्रधानांना, आणि त्या ठिकाणी तुमची भूमिका मांडा, त्याला विरोध त्या ठिकाणी दाखवा. या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तुम्ही नेमकं काय साध्य करणार आहात? अधिकाऱ्यांना अधिकार आहेत का हा प्रकल्प रद्द करण्याचे? आमचं म्हणणं एक आहे की हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी नको आहे. हा प्रकल्प रद्द केला गेला पाहिजे आणि हे अधिकार राज्य सरकारला आहेत, केंद्र सरकारला आहेत. आपण तालुक्याचे आमदार आहात आणि आपण, आता मी ऐकलं त्यांचं फेसबुकवरती की ते म्हणतायत मला माहीतच नाही या सगळ्या गोष्टी. आपण तालुक्याचे आमदार आहात, इतक्या दिवस हा सगळा प्रकार चालू आहे, गेली 2-3 महिन्यापासून. आमदार महोदय, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. आपण तालुक्याचं पालकत्व आपल्याकडे आहे, आपल्या तालुक्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. अचानक तुम्ही म्हणताय की मला माहित नाही. अरे हे काय, आता याच्याबद्दल काय बोलायचं? असं जर बेजबाबदारपणे तुम्ही बोलत असाल तर हे चुकीचं आहे आणि कुठल्याही पद्धतीनं तुम्ही ते अधिकारी आणून हा शो करण्यापेक्षा तुम्ही सरळ मुख्यमंत्र्यांना भेटा, केंद्रीय मंत्र्यांना भेटा, पंतप्रधानांना भेटा आणि हा प्रकल्प रद्द कसा करता येईल याच्यासाठी त्या लेवलला प्रयत्न करा. तर आम्ही आमदार महोदयांची भूमिका प्रामाणिक आहे असं समजू, अन्यथा हे सगळं नाटक आम्हाला मान्य नाही. जनसुनावणी त्या ठिकाणी 21 तारखेला आहे. जे अधिकारी, संबंधित विभाग आदिवासी लोकांना या प्रकल्पाची माहिती सांगणार आहे आणि आदिवासी जनतेचा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे. मी तेच सांगतोय, हे कशासाठी करताय तुम्ही? जर लोकांचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि असं असताना आज इथल्या सगळ्या जनतेचा विरोध आहे, असं असताना तुम्ही हे सगळं का करताय? मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुमची जबाबदारी ही आहे की जर लोकांचा विरोध आहे तर आपण मुख्यमंत्र्यांना भेटा, पंतप्रधानांना भेटा, केंद्रीय मंत्र्यांना भेटा आणि जे काही तुम्हाला शासन स्तरावर करता येईल ते करा आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी रद्द करा. हीच मागणी घेऊन या ठिकाणी सुरेश भाऊ बसलेले आहेत. राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या अनुमतीने अदानींना कदाचित या कामाची प्रक्रिया राबवायची मुभा मिळालेली असेल, पण सरकारची भूमिका वेगळी, इथं लोकल भूमिका वेगळी मांडली जाते. कुठेतरी आदिवासींची फसवणूक होते. हो, 100% फसवणूक होते. आदिवासींवरती सातत्याने या आधी देखील अन्याय होत आलेला आहे. जल, जमीन, जंगल हे सगळं आदिवासींचं आहे. परवाच बिरसा मुंडांचा क्रांती दिन साजरा झाला, त्या दिवशी बिरसा मुंडांची जी भूमिका होती ती अगदी पारतंत्र्यापासून त्यांनी मांडलेली भूमिका आहे. आणि आजही तुम्ही स्वातंत्र्य मिळून आदिवासींवरती त्या ठिकाणी अन्याय करणार असाल तर त्याला आदिवासी जनता देखील त्याच पद्धतीने चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वासगेंचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. प्रशासनाकडून म्हणावी अशी दखल घेतली नाही. तहसीलदार येतात, तब्येतीची चौकशी करतात, PSI येत आहेत, तब्येतीची चौकशी करतात, आरोग्य विभागाचे अधिकारी येत आहेत, प्रकृतीची तपासणी करून जात आहेत. प्रशासन असतील व खासदार असतील, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ठोस असं आश्वासन त्यांना या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि त्यांनी याच्याबाबत मध्यस्थी केली पाहिजे आणि सुरेश भाऊंना विनंती केली पाहिजे
की बाबा नो तुम्ही काही काळापुरतं तरी तुमचं उपोषण मागं घ्या, आपण याच्यावर मार्ग काढू, आपण 100% हा प्रकल्प रद्द करायला लावू, अशा पद्धतीचं ठोस भूमिका त्यांनी इथं या ठिकाणी घेतली पाहिजे. प्रशासनातले अधिकारी येऊन त्यांची समजूत घालत असतील ते ठीक आहे, ते त्यांच्या लेवलचं, त्यांना शेवटी लिमिटेड अधिकार आहेत. शेवटी ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. आणि या तालुक्याचे आमदार असतील, खासदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे असतील, यांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि यांनी याबाबत ठोस भूमिका घेतली पाहिजे. आणि मग सूरज भाऊंचं उपोषण मागं घ्यायला आम्ही देखील त्यांना त्या ठिकाणी विनंती करू. शेवटी त्यांच्या प्रकृतीची चिंता मला देखील आहे, म्हणून पहाटे 4:30 वाजता उठून मी पुण्यावरनं या ठिकाणी एसटीने आलोय, कारण मला पटकन भाऊंना भेटावं. त्यांच्या प्रकृतीचा आज 5वा दिवस आहे, मला पण चिंता वाटते, कारण आमरण उपोषण करणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे. आणि आज स्वतःच्या जीवाची बाजी लावून एखादी व्यक्ती जर इथल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर लोकप्रतिनिधींची ही पहिली जबाबदारी आहे. आणि माझी त्यांना अजूनही विनंती आहे की आपण तातडीने येऊन सुरेश भाऊंचं या ठिकाणी उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करावी आणि ठामपणानं तुम्ही तसा शब्द द्यावा की आम्ही याच्याबाबत अशी भूमिका घेऊन हा प्रकल्प रद्द करायला लावू. अदानीचा प्रकल्प आदिवासी भागामध्ये होऊ नये यासाठी माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले. अदानीचा बाप आला तरी प्रकल्प होऊ देणार नाही. विद्यमान आमदार म्हणाले प्रकल्प नेमकं काय मला माहीत नाही. हे दोन्ही आजी माजी सत्तेमध्ये सहभागी आहेत. त्यांनी वास्तविक मुख्यमंत्र्यांना भेटून जनसुनावणी रद्द करणं, आता हे उपोषणाला बसलेत, मग राजकीय भूमिका आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडायच्या आणि लोकांना असं दाखवायचं की आम्हाला किती काळजी आहे. अरे तुम्हाला खरंच काळजी तर मी परत तेच सांगतोय. अतुलजी बेनके असतील, तुम्ही आमदार होतात, माजी आमदार आहे, तुमचाही पक्ष सत्तेमध्ये आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सुनेत्रा वहिनींना भेटलं पाहिजे, त्यांनाही सांगितलं पाहिजे, यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्या लेवलवरती ह्या गोष्टी गेल्या पाहिजे, शासन स्तरावरती ह्या गोष्टी गेल्या पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता. परंतु तुम्ही इथं येऊन ह्या गोष्टी सांगणं हे कितपत योग्य आहे आणि ते हास्यास्पद आहे. कारण त्यांनी काही होणार नाही, फक्त लोकांची करमणूक होईल आणि काहीतरी तुम्ही करताय असं दाखवण्याचा तो केवलवाना प्रयत्न आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे जर काही करायचं असेल तर शासन स्तरावरती या गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात आणि तुम्ही ते करू शकता. परंतु इथं येऊन फक्त कोरडी सहानुभूती दाखवायचं काम तुम्ही या ठिकाणी करताय हे आम्हाला मान्य नाही. उपोषणाचा 5वा दिवस बिना म्हणजे अन्नाचा कण देखील पोटात नाही. डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुमची प्रकृती प्रचंड खालवत चाललेली आहे. सरकार मात्र कुठलाही निर्णय घेत नाही. त्यांच्या प्रकृतीला उद्या काही बरं वाईट झालं, शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे? नाही, सूरज भाऊंच्या बाबतीत जर काही चुकीचा जर असं बेदकल्पना करून जर बेजबाबदारपणे हे लोक वागत असतील आणि एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या आंदोलनाची दखल घेणार नसाल तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही आणि मग आमच्या स्टाईलला आम्ही त्यांना उत्तर देऊ. वेळ प्रसंगी मग कायदा हातात घेऊन आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल आणि मग आमदार खासदारांना सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आज ते वैयक्तिक त्यांच्या स्वार्थासाठी या ठिकाणी बसलेले नाही. समाजाचा प्रश्न घेऊन, या तालुक्याचा प्रश्न घेऊन, घेऊन तातडीनं शासन स्तरावर याबाबत निर्णय झाला पाहिजे. अदानीचा प्रकल्प नेमका आदिवासी भागामध्ये काय होणार आहे हे समजून घेतलंय. ते मी आत्ताच थोडंसं विजेचा प्रकल्प काहीतरी करायचं चाललंय त्यांचा, मी आत्ताच आलोय, मलाही पूर्णपणे समजलेलं नाही. याच्यावरती मला हे ड्रॉइंग त्यांनी दाखवलं का अशा पद्धतीनं तो प्रकल्प होणार आहे. या ठिकाणी नाणे घाट परिसरामध्ये, त्या परिसरामध्ये माळशेज भोरांडे पंड स्टोरेज उदंचन प्रकल्प, पंप स्टोरेज उदंचन प्रकल्प असा त्या प्रकल्पाचं नाव आहे. 1500 मेगावॅटचा हा विद्युत प्रकल्प त्या ठिकाणी होतोय अशी माहिती आता यांच्याकडनंच मला मिळाली. मी आत्ताच आलोय, मलाही काही पूर्णपणे माहिती नव्हती, मी माहिती पूर्ण घेणारच होतो. तेवढ्यात आपली या ठिकाणी मुलाखत सुरू झाली. मी ते सगळं समजून घेणार आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही अदानीला या ठिकाणी आता देशामध्ये अजून काय काय द्यायचंय, हा देशच त्यांच्या हवाली करा. अदानी अंबानीच आता हे उद्योगपतीच देश चालवायला लागलेत आणि तुम्ही त्यांना अजून किती मांडीवर बसून घेणार आहात का? आता आमच्या जमिनी सुद्धा तुम्हाला द्यायच्यात. आम्ही जे शेती करतोय त्याही जमिनी त्यांना देऊन टाकतो आणि आम्ही राहतो भीक मागायला रस्त्यावर जातो.
अरे काय चाललंय काय, म्हणजे हा देश कोण चालवतंय? उद्योगपतीच देश चालवतात की काय? आणि त्यांच्या मार्फतच सगळं चाललंय. त्यांच्यासाठी तुम्ही काही करायची तयारी ठेवणार का? आणि आम्हाला भूमिहीन करणार, बेदखल करणार, हे चालणार नाही. यापुढे या गोष्टीला तशाच तसं उत्तर इथली जनता या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.